344 स 4 नोबल पब्लिकेशन नव सातवाहनाचा शेवटचा राज्यकर्ता पुलवामी चौथा इ.स. 212 ते 218 सातवाहनांचा प्रसिद्ध राजा सातकर्णी गौतमीपुत्राचे महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथे राज्य होते. सिंपने भोज व रठीक सरदारांच्या मदतीने सातवाहन घराण्याची स्थापना केली होती. सिमुकने शेवटचा कणू राजा सुशर्मा याला ठार केले होते. नाणेघाट अभिलेखात सिमुक याचा उल्लेख राजा सिमुक सातवाहन असा केला आहे. सातकर्णी प्रथमने कलिंगचा राजा खारवेलचा पराभव केला होता. सातकर्णी प्रथमने 2 अश्वमेध व 1 राजसूय यज्ञ केला आणि अप्रतिहत चक्र दक्षिणापथपती ही उपाधी धारण केली होती. नाशिक शिलालेखानुसार गौतमीपुत्र सातकर्णीचा त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्याले आहे असा राजा असा उल्लेख केलेला आहे. सातवाहन काळातच सर्ववर्मन याने कातंत्र हा व्याकरणशास्त्रावरील ग्रंथ लिहिला. सातवाहन राजांच्या नावागोदर आईचे नाव आढळते. यावरून त्यांच्या राज्यात महिलांना सन्मानाची वागणूक होती हे दिसते. सातवाहन काळात शेती व व्यापाराची भरभराट झाली. अजिंठा लेणी क्रमांक 10 मधील चित्रकला सातवाहनकालीन आहे. महाराष्ट्राला सातवाहनांनी प्रथम जगाच्या नकाशावर आणले. कुशाण सम्राट कनिष्क इ.स. 78 ते 102 याने राज्यारोहणापासून शक संवताची सुरुवात केली. कुशाणांचा इतिहास प्रसिद्ध राजा सम्राट कनिष्क. पेशावर शहर कनिष्काच्या साम्राज्याची राजधानी होती. कुंडलवन काश्मीर येथे चौथी बौद्ध धर्म परिषद भरविली होती. वैद्यकशास्त्रज्ञ चरक हा कनिष्काच्या दरबारात राजवैद्य होय. चरक याचा ग्रंथ चरकसंहिता होय. सुश्रुत संहितामध्ये एकूण शस्त्रक्रियेची 128 हत्यारे सांगितलेली आहे. हा वैद्यकशास्त्राचा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो. सुश्रुतचा ग्रंथ सुश्रुत संहिता होय. कनिष्काचा राजकवी अश्वघोष होता. त्याने बुद्धचरित या महाकाव्याची रचना केली. कनिष्क देवपुत्र शाही शहानुशाही शक मुरुण अशी बिरुदावली स्वतःस लावतो. भारताचा आईन्स्टाईन नागार्जुन हा कनिष्काच्या दरबारात होता. भरत मुनीचा नाट्यशाखा हा ग्रंथ भारतीय नाट्यशास्त्राचा पाया मानला जातो. इ.स. पहिल्या शतकापासून पुरुषपूर पेशावर ही कनिष्काची राजधानी होती. कनिष्को कला विक्या यांचा आश्रयदाता होता. ग्रीक शिल्पज्ञ अंजेसिलाउस यास कनिष्काने राजाश्रय दिला होता. कनिष्काचा मुख्य प्रधान मातृचेत हा विख्यात राजनीतिशास्त्र होत. कनिष्कानंतर हविष्क तदनंतर वासुदेव हे कुशाण राजे गादीवर आल. कुशाण ही मध्य आशियातील जनजाती होती. गुप्त कालखंड इ.स. 240 ते 6वे शतक. गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त हा होय. समुद्रगुप्त हा एक कवी होता. त्याने कविराज नावाने अनेक कठी (345) लिहिल्या. एका नाण्यावर याला वीणा वाजवताना दाखवले आहे. समुद्रगुप्ताने उत्तर भारतातील 9 शासकांना हरवले होते. समुद्रगुप्तानंतर चंद्रगुप्त दुसरा राजा झाला. याचा काळ गुप्त युगांचा सुवर्णकाळ मानला जातो. तसेच हा कला आणि साहित्याचाही सुवर्णकाळ मानला जातो. समुद्रगुप्त हा इतिहासात सैनिक पेशात एक कुशल योद्धा म्हणून ओळखला जातो. तो शूर व मुत्सदी होता. समुद्रगुप्तच्या दरबारात कवी हरिसेन, बौद्ध पंडित वसुबंधू व असंग यांच्यासारखे विद्वान होते. त्याने त्यांना राजाश्रय दिला होता. कुमारगुप्त पहिला हा चंद्रगुप्त दुसरा याचा मुलगा होता. याच्या काळात नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना झाली. गुप्त कालखंडास भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे म्हणतात. पहिला चंद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा पहिला प्रसिद्ध पावलेला राजा होय. सम्राट समुद्रगुप्त हा चंद्रगुप्ताचा पुत्र होता. त्याला भारतीय नेपोलियन असे म्हणतात. समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त गादीवर बसला. दुसऱ्या चंद्रगुप्ताने शकावर विजय मिळवून त्यांचे राज्य भारतीय भूमीवरून खालसा केले.
शकावरील विजयानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताने विक्रमादित्य हे नाव धारण केले. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात येऊन गेलेला चीनी प्रवासी फाहियान होय. होऊन या रानटी टोळ्यांना भारतातून हाकलून लावणारा गुप्त सम्राट स्कंदगुप्त होय. स्कंदगुप्ताने हुणांच्या रानटी टोळ्यांपासून भारताचे संरक्षण केल्यामुळे त्याला भारतीय संस्कृतीचा त्राता असे म्हणतात. चंद्रगुप्त पहिला याने इ. स. 319 मध्ये गुप्त संवत सुरू केले. हे संवत त्याच्या राज्यारोहणाच्या तारखेपासून सुरू झालेले होते. चंद्रगुप्त प्रथम याला गुप्त संवत प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. कुबेरनागा या नागवंशाच्या राजकन्येसोबत चंद्रगुप्त दुसरा याने विवाह केला होता. कुतुबमिनार जवळील लोहस्तंभावर चंद्र हे नाव कोरलेले आहे व हा चंद्रगुप्त दुसरा आहे असे मानण्यात येते. चंद्रगुप्त दुसरा याचा उज्जैनचा दरबार कालिदास, अमरसिंह, धन्वंतरी, वराहमिहिर यांच्यासारख्या विद्वानांनी विभूषित झालेला होता. चंद्रगुप्त मौर्यानी बांधलेल्या सुदर्शन तलावाची दुरुस्ती स्कंदगुप्ताच्या राज्यातील राज्यपाल पर्णदत्त व पर्णदत्तचा मुलगा चक्रपाली यांनी केली होती. गुप्त साम्राज्याची शासकीय भाषा संस्कृत. गुप्त काळात उज्जैन हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. दशमान पद्धतीची पहिली नोंद गुप्त काळातील आर्यभट्टी या ग्रंथात सापडते. स्टार शून्याचा शोध भारतात गुप्त काळात लागला. पृथ्वी गोल असून ती आपल्या अक्षाभोवती फिरत असल्यामुळे दिवस रात्र घडतात हे आर्यभट्टाने प्रथम सांगितले. पाच. नोबल पब्लिकेशन्स. दिल्लीजवळचा सुमारे 24 फूट उंचीचा लोहस्तंभ गुप्त काळातील आहे. तो आजही काहीच गंजलेला नाही. गुप्त काळात भारतात कला, साहित्य, शिल्पकला ही सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली होती. वाकाटक साम्राज्य इ. स. 250 ते 530. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात इ. स. 250 च्या सुमारास वाकाटक साम्राज्याची स्थापना झाली. वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष विद्याशक्ती. वाकाटक ब्राह्मण होते. विद्याशक्तीने माळवा जिंकल्यामुळे त्यास विदेशीचा राजा म्हटले गेले. विद्याशक्तीनंतर प्रवरसेन, तदनंतर पहिला रुद्रसेन, पृथ्वीसेन, दुसरा रुद्रसेन हे वाकाटक राजे सत्तेत आले. पृथ्वीसेनने कुंतल देश महाराष्ट्र जिंकून राज्य वाढविले. दुसऱ्या चंद्रगुप्त सम्राटाने आपली मुलगी प्रभावती रुद्रसेन यास दिली होती. प्रभावती व प्रवरसेन यांचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. सर्वसेनने हरिविजय नावाचा काव्यसंग्रह लिहिला. प्रवरसेन वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याने 4 अश्वमेध यज्ञ केले. हरिसेनचा सचिव वराहदेव याने अजिंठा लेणी क्रमांक 16 खोदून घेतले. चालुक्य साम्राज्य इ. स. 535-753. वाकाटक राज्याच्या पतनानंतर पश्चिम भारतात चालुक्य राजघराण्याची स्थापना झाली. चालुक्य राजघराण्याच्या एकूण 4 शाखा होत्या. 1. बदामीचे चालुक्य, 2. कल्याणीचे चालुक्य, 3. वेंगीचे चालुक्य, कृष्णा गोदावरी द्वाप, 4. अनहिलगडचे चालुक्य. चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक जयसिंग हा होय. 6व्या शतकाच्या सुरुवातीस जयसिंगने कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यात बदामी वातापी येथे आपली राजधानी स्थापली. जयसिंगाचा नातू पहिला पुलकेशी हा चालुक्य घराण्याचा मोठा नावाजलेला राजा होता. बदामीचा किल्ला पहिला पुलकेशी याने बांधला. पहिला पुलकेशी याने अश्वमेध यज्ञ करून महाराज, पृथ्वीवल्लभ व सत्याश्रय या पदव्या धारण केल्या. पहिल्या पुलकेशीनंतर कीर्तिवर्मन, दुसरा पुलकेशी, विक्रमादित्य, विजयादित्य ही राजे सत्तेत आले. दुसरा पुलकेशी हा अत्यंत कर्तबगार राजा होता. त्याने हर्षवर्धनवरील आपल्या विजयानंतर परमेश्वर ही पदवी धारण केली. तैलप दुसरा याने राष्ट्रकूट शासक तर्क दुसरा याचा पराभव करून कल्याणीच्या चालुक्य शाखेची स्थापना केली. कल्याणीच्या चालुक्य शाखेची राजधानी सुरुवातीला मानखेत होती. नंतर सोमेश्वर पहिला याने राजधानी कर्नाटकमधील कल्याणी येथे नेली. कल्याणीचे चालुक्य राजे तैलप पहिला, तैलप दुसरा, विक्रमादित्य 6वा, सोमेश्वर तिसरा. या शाखेचा सर्वात कर्तबगार राजा विक्रमादित्य 6वा हा होता.
नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान। वेंगी चालुक्य शाखेचा संस्थापक विष्णुवर्धन हा होता। वेंगी चालुक्यांची राजधानी वेंगी, आंध्र प्रदेश ही होती। वेंगी चालुक्य शाखेचे राजे जयसिंह पहिला, इंद्रवर्धन, विष्णुवर्धन दुसरा, जयसिंह दुसरा इ. या शाखेचा सर्वात कर्तबगार राजा विजयादित्य तिसरा हा होता। हे बदामीच्या चालुक्याचेच वारसदार होते। अनिलगड गुजरातच्या चालुक्य शाखेची स्थापना मुल्लाज पहिला याने केली होती। याची राजधानी अनिलवाडा, गुजरात ही होती। या शाखेचे राजे भीम पहिला, भीम दुसरा, भीम पहिला याने नष्ट झालेल्या सोमनाथ मंदिराचे पुन्हा निर्माण केले। कुतुबुद्दीन ऐबक याने भीम दुसरा याचा पराभव केला। पल्लव राज्य इ.स. 575 ते 897। पल्लव राजघराण्याचा संस्थापक सिंहविष्णू इ.स. 575 ते 600 हा होय। पल्लवांची राजधानी कांची, तामिळनाडू ही होती। पल्लवांनी अश्वमेध यज्ञ केले होते। पल्लवराजे उपाय पानमाम दुसरा याचा पराता। पल्लव राज्य इ.स. 575 ते 897। पल्लव राजघराण्याचा संस्थापक सिंहविष्णू इ.स. 575 ते 600 हा होय। पल्लवांची राजधानी कांची, तामिळनाडू ही होती। पल्लवांनी अश्वमेध यज्ञ केले होते। पल्लवराजे सिंहविष्णू, महेंद्रवर्मा, नरसिंहवर्मा पहिला, परमेश्वरवर्मा, नंदीवर्मा इ. पल्लव राजघराण्याचा शेवटचा राजा अपराजित वर्मा। सुप्रसिद्ध कवी भारवी हा सिंहविष्णूच्या दरबारी होता। महेंद्रवर्मा या पल्लव राजाने संस्कृतमध्ये मत्तविलास हे प्रहसन लिहिले। महेंद्रवर्मा हा विद्या, कला व साहित्य यांचा आश्रयदाता होता। महाबलीपुरम येथील एकाश्मरथ मंदिरे नरसिंहवर्मा याने निर्माण केलीत। नरसिंहवर्मा पहिला याने वात्पिकोण ही पदवी धारण केली होती, त्यास महामल्ल असेही म्हणतात। कांची येथील कैलाशनाथ मंदिर नरसिंहवर्मा याने निर्माण केले। हर्ष साम्राज्य 6वे-7वे शतक। सम्राट हर्षवर्धन इ.स. 606 ते 647। वर्धन घराण्याचा मूळ पुरुष पुष्यभूती, म्हणून या वंशाला पुष्यभूती वंश असेही म्हणतात। याची राजधानी थानेश्वर, हरियाणा होती। प्रभाकर वर्धन हा या घराण्याचा राजकीय संस्थापक होय। हर्षचे मूळ नाव शिलादत्य होते। त्याने परमभट्टारक नरेश ही पदवी धारण केली होती। हर्ष याचा अखेरचा महान हिंदू सम्राट म्हणून गौरव केला जातो। हर्ष सुरुवातीला शैव होता व नंतर बौद्ध धर्माचा अनुयायी झाला होता। मातंगा, दिवाकर, जयसेना आणि भृताहारी हे विद्वान हर्षाच्या दरबारात वास्तव्यास होते। हर्षवर्धनच्या साम्राज्याची राजधानी कनौज होती। कनौज उत्तर प्रदेश। याला भारताचा दुसरा अशोक असे म्हणतात। हर्षवर्धनच्या काळात UN संघ हा चीनी प्रवासी भारतात येऊन गेला। (346) तो बौद्ध धर्मातील महायान पंथाचा अनुयायी होता। सम्राट हर्षवर्धनाने लिहिलेली नाटके रत्नावली, नागनंद व प्रियदर्शिका। साहित्यिक बाणभट्ट हा हर्षवर्धनच्या दरबारात होता, त्याने हर्षचरित हा ग्रंथ लिहिला। हर्षवर्धनचे चीनच्या सम्राटांशी मैत्रीचे संबंध होते। हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर त्याची गादी अर्जुन या प्रधानाने बळकावली, परंतु तो फार काळ गादीवर टिकला नाही। हर्षवर्धन हा फार दानशूर होता। तो दर 5 वर्षांनी महामोक्ष परिषद प्रयाग येथे भरवून आपली 5 वर्षातील सर्व संपत्ती दान करीत असे। हर्षवर्धनची आई यशोमती सती गेल्याचा उल्लेख आहे। हर्षवर्धन हा विद्या व कला यांचा चाहता होता। हर्षवर्धन काळात नालंदा विद्यापीठात 8500 विद्यार्थी व 1500 शिक्षक कार्यरत होते। वल्लभी, काठेवाड येथेही महत्त्वाचे शिक्षण केंद्र विकसित झाले होते। हर्षवर्धनच्या सेनापतीस सिंहनाद म्हटले जाई।
राष्ट्रकूट साम्राज्य इ.स. 752-975. राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक दंतीदुर्ग. राष्ट्रकूट हे सुरुवातीला चालुक्यांचे मांडलिक होते. विक्रमादित्य या चालुक्य सम्राटाच्या मृत्यूनंतर स्वतंत्रपणे राष्ट्रकूट सत्ता सुरू झाली. राष्ट्रकूटांचे सत्ता केंद्र लातूर, माण, नंदीवर्धन. प्रमुख राष्ट्रकूट राजे दंतीदुर्ग, कृष्ण पहिला, ध्रुव, गोविंद तिसरा, अमोघवर्ष, कृष्ण दुसरा, कृष्ण तिसरा. राष्ट्रकूटांची राजधानी मानखेत म्हणजे आताचे सोलापूर जिल्ह्यातील मालखेड होय. पहिली राजधानी मयूरखंडी, मार्कंडेय, जिल्हा नाशिक. ध्रुव या राष्ट्रकूट राजास धारावर्ष म्हणूनही ओळखतात. अमोघवर्ष याने कविराजमार्ग या कन्नड भाषेतील ग्रंथाची रचना केली, तसेच प्रश्नोत्तर रत्नमालिका हा नीतिग्रंथ लिहिला. राष्ट्रकूट काळात अल्मसुदी हा अरबी प्रवासी भारतात आला होता. वेरूळची कैलासलेणी ही राष्ट्रकूटांची कलाकृती आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने कैलास लेणे खोदविले. राष्ट्रकूट काळात कला व साहित्याचा विकास झाला. राष्ट्रकूट राजा कर्क यास चालुक्य राजा तैल याने हरवून राष्ट्रकूट सत्ता शेवटास नेली. चोल साम्राज्य. दोन प्रकारची चोल राजघराणी झालीत. 1. प्राचीन संगमकालीन चोल. 2. मध्ययुगातील चोल. प्राचीन संगमकालीन चोल इ.स. पहिले शतक. इ.स. पहिल्या शतकात संगमकालीन चोल राज्य स्थापन झाले. पहिला राजा करिकाल यालाच कृष्णपाद असेही म्हणतात. याची राजधानी कावेरीपट्टणम. करिकाल हा कर्तबगार राजा होता. त्याने कावेरी येथे धरण बांधून कालव्याने शेतीला पाणीपुरवठा केला. करिकाल वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. दक्षिण भारतातील चोल राज्य त्याकाळी एक प्रमुख राज्य होते. करिकालने लंकेवरही स्वारी करून तेथील राजाचा पराभव केला होता. मध्ययुगातील चोल इ.स. 848-1297. या चोल साम्राज्याची स्थापना विजयालय याने इ.स. 850 मध्ये केली. राजधानी तंजोर, तंजावूर तर गंगाईकोंडाचोलापुरम ही त्यांची दुसरी राजधानी होती. महत्वाचे चोल राजे विजयालय, आदित्य पहिला, परातक पहिला, परातक दुसरा, राजराज पहिला, राजेंद्र पहिला, राजेंद्र दुसरा इ. परातक दुसरा याने त्रिचनापल्ली येथे पाटंगनाथ मंदिर बांधले. राजेंद्र पहिला याने गंगईकोंडचोल ही उपाधी धारण केली होती. राजराज पहिला याने श्रीलंकेवरही विजय मिळविला होता. चोल राज्यात प्रांतांना मंडलम म्हटले जाई. चोल काळात ग्रामसभा कार्यरत होती. चोल बांधकामे वास्तू द्रविड शैलीवर आधारित आहे. विजयालय याने नरकेसरी पदवी धारण केली होती. आदित्य पहिला याने कोदंडराम ही पदवी धारण केली होती. चोल साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार राजेंद्र पहिला याच्या कार्यकाळात झाला. चोल काळातील सोन्याचे नाणे कमलजू. चोल काळातील नटराज प्रतिमेला चोल कलेचे सांस्कृतिक सारस्वत म्हटले जाते. दक्षिणेतील शिवाचे उपासक यांना नयनार म्हणतात. दक्षिणेतील विष्णूचे उपासक यांना अलवार म्हणतात. चोल काळातील महत्वाचे बंदर कावेरीपट्टण. चोल काळात शिल्पकला, व्यापार, साहित्य यांना उत्तेजन मिळाले. शैव संत ईसान शिव हे राजेंद्र दुसरा याचे गुरु होते. यादव साम्राज्य इ.स. 850 ते 1334. महाराष्ट्रात यादवांची सत्ता 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत होती. यादव हे सुरुवातीला राष्ट्रकूट व नंतर बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक होते. सार्वभौम यादव सत्ता स्थापनेचे कार्य यादव राजा पाचवा भिल्लम याने इ.स. 1173 मध्ये केले. राजधानी देवगिरी म्हणजे आजचे दौलताबाद. यादवांची राज्यकारभाराची भाषा मोडी होती. महत्वाचे यादव राजे पाचवा भिल्लम, सिंघण पहिला, सिंघण दुसरा, रामचंद्रदेव इ. यादव साम्राज्यात दुसरा सिंघण याच्या काळात खोलेश्वर हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी होता. खोलेश्वर हा लोक विकासासाठी प्रसिद्ध होता. संगमेश्वर मंदिराचे शिखर दुसरा सिंघण याच्या काळात बांधले गेले. पाचवा भिल्लम याने देवगिरी किल्ला निर्माण केला. सारंगदेव हा संगीततज्ज्ञ यादवांच्या दरबारी होता.
यादवांचा हेमाद्री हा प्रधान होता. त्याने हेमाडपंथी मंदिर बांधकाम शैली विकसित केली. यादव काळात गदाण, होन, निष्क, आसू, पण ही नाणी चलनात होती. सात. हेमाद्री या यादवांच्या प्रधानाने लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथातून यादव साम्राज्याची माहिती मिळते. रामचंद्रदेव याच्या काळात देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने इ.स. 1296 मध्ये आक्रमण केले. खंडणी न दिल्यामुळे मलिक काफूरने पुन्हा देवगिरीवर इ.स. 1307 मध्ये आक्रमण केले. तेव्हा रामचंद्रदेव दिल्लीला शरण गेला. अल्लाउद्दीनने रामचंद्रदेव यास रायरायन पदवी दिली. मुबारक खिलजीने यादवांची सत्ता संपविली. देवगिरी म्हणजे देवाचा पर्वत असा अर्थ आहे. शिलाहार घराणे इ.स. 7651220. शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटांचे नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून इ.स. 630 च्या सुमारास नेमून चांदोर, दक्षिण गोवा ही राजधानी बनवली. इ.स. 765 च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने हा भाग जिंकून शिलाहारांना तेथील सामंत नेमले. शिलाहारांनी वलीपट्टण येथे आपली राजधानी बनविली. शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण, ठाणे आणि कोल्हापूर या ठिकाणी 3 सत्ता केंद्रे निर्माण झाली. शिलाहार राजे जैन धर्मीय होते, परंतु ते सर्व धर्माबद्दल सहिष्णू होते. त्यांनी जैन मंदिरे, हिंदू मंदिरे, बौद्ध विहार बांधलेच आपली धर्मसहिष्णुता जपली. त्यांच्या काळी शेती, कापड उद्योग, धातू उद्योग, व्यापार हे व्यवसाय होते. दक्षिण कोकणचे शिलाहार इ.स. 765 ते 795. विदयाधन जिमुतवाहन हा या घराण्याचा मूळ संस्थापक होय. तो आताच्या धाराशिव जिल्ह्यातील तगर, तेरचा होता. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह जिमुतवाहन शिलाहारांचे ध्वजचिन्ह होते. या घराण्याचे राजे अनुक्रमे सणफुल, दम्मियार, अवसर पहिला, इंद्रराज, अवसर तिसरा, रठ्ठराज होते. शेवटचा राजा रठ्ठराज असल्याचे खारेपाटण ताम्रपटावरून कळते. उत्तर कोकणचे शिलाहार इ.स. 7651029. उत्तर कोकण शिलाहार हे दक्षिण कोकण शिलाहारांपेक्षा कमी प्राचीन होय. या घराण्याचा मूळ पुरुष कपर्दी होय. प्रारंभी तो राष्ट्रकूटांचा मांडलिक होता. या घराण्याच्या राजामध्ये पुल्लशक्ती, झंझ, पहिला वज्जड, दुसरा वज्जड, चित्तराज, अपराध पहिला, मल्लिकार्जुन, सोमेश्वर असे राजे झालेत. यांची प्रथम राजधानी दंडराजापुरी, नंतर ठाणे व काही काळ घारापुरी होती. कोल्हापूरचे शिलाहार इ.स. 9401220. शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, कन्हाड, मिरज व कोकणचा काही भाग यावर राज्य करीत होते. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह यांनीही ध्वजचिन्ह म्हणून स्वीकारले होते. जतिक हा या घराण्याचा मूळ पुरुष होता. तो सुरुवातीला राष्ट्रकूटांचा नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 348 मांडलिक होता. या घराण्यातील राजांमध्ये न्यायवर्मा, चंद्र जतिक दुसरा, मारसिंह दुसरा गुहल, पहिला भोज, बल्लाळ, गंडारादित्य, विजयादित्य व दुसरा भोज असे राजे झाले. भारतात इस्लामचा प्रवेश. मोहम्मद बिन कासिम यांच्या नेतृत्वाखाली अरबाने इ.स. 712 मध्ये भारतावर पहिला हल्ला केला. गझनीचा सुलतान सबुक्तगिन हा भारतावर आक्रमण करणारा पहिला तुर्की होय. सबुक्तगिन याच्यानंतर गझनीच्या गादीवर मोहम्मद गझनी इ.स. 997 मध्ये आला. त्याने पूर्ण पंजाबवर आपला ताबा केला. मोहम्मद गझनीने अनेक राजपूत राजांना पराभूत करून संपत्तीची लूट केली. मोहम्मद गझनीचा मृत्यू इ.स. 1030. इ.स. 1000 ते 1027 या काळात मोहम्मद गझनी याने भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या.
या स्वाऱ्यांमध्ये त्याने शेवटची स्वारी गुजरातमधील चोरटी सोमनाथ या मंदिरांवर इ. 1025 मध्ये केली. 12व्या शतकात गझनीचे राज्य सत्तासूत्रे घोरी या दुसऱ्या तुर्क घराण्याकडे आले. पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात 1191 मध्ये झालेल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहान विजयी झाले. लगेच तराईच्या मैदानावर 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात लढाई झाली. यामध्ये घोरी हा विजयी झाला. या युद्धात पृथ्वीराज चौहान मारले गेले. घोरीने दिल्ली व गझनीचा सुलतान हे बिरुद धारण केले. मोहम्मद घोरी व जयचंद राठोड यांच्यात इ. 1194 मध्ये झालेल्या चंदावरच्या लढाईत घोरी विजयी झाला. पंजाबच्या जयपाल या राजावर गझनीचा सुलतान सबुकतगीन याने हल्ला केला. जयपाल राजाच्या राज्यास हिंदुस्थानी राज्य म्हटले जाई. मोहम्मद घोरीने मुलतानवर स्वारी करून 1175 मध्ये जिंकले. मोहम्मद घोरीची हत्या इ. 1206 मध्ये झाली. तुर्की आक्रमणाच्या वेळी उत्तर भारत अनेक लहान लहान राज्यात विभागला गेल्याने एकीची भावना भारतीय राज्यांमध्ये नव्हती. हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. मध्ययुगीन इतिहास. दिल्ली सल्तनत सुलतानशाही. कुतुबुद्दीन ऐबक इ. 1206 ते 1210. गुलाम घराण्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होय. तो मोहम्मद घोरीचा गुलाम होता. कुतुबुद्दीन ऐबकला भारतातील पहिला मुस्लिम राज्यकर्ता असे म्हटले जाते. कुतुबुद्दीन हा खूप दानशूर होता. त्याला उदार व दानी स्वभावामुळे लाखबख्श म्हणतात. त्यास कुराणखा असेही म्हणत. उत्तर हिंदुस्थानात कुतुबुद्दीन ऐबकाने तुर्काची राजवट स्थापन करून (348) नोबल पब्लिकेशन्स मुस्लिम राजवटीचा पाया घातला होता. कुतुबुद्दीन ऐबकने लाहोर येथे आपली राजधानी स्थापन केली होती. कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला सुलतान ही उपाधी लावून घेतली नाही. कुतुबुद्दीन ऐबकने गझनीत राज्य करीत असलेला मोहम्मद घोरीचा पुतण्या घियासुद्दीन महमूद यांच्याकडून स्वतःला सुलतान हा किताब मिळवला होता. कुतुबुद्दीन ऐबक हा उत्कृष्ट सेनापती होता. कुतुबुद्दीन ऐबकने सत्तेवर येण्यापूर्वी हंसी, दिल्ली, मेरठ जिंकून घेतले होते. लाहोर येथे चुगन खेळत असताना घोड्यावरून होऊन नोव्हेंबर 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचा अपघाती मृत्यू झाला होता. कुतुबुद्दीन शूर, मुत्सदी, धोरणी होता. कुतुबमिनारच्या बांधकामाची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबकने केली. प्राचीन नालंदा विद्यापीठास उद्ध्वस्त करणारा ऐबकचा सेनापती बख्तियार खिलजी. ऐबकने अजमेर येथे 2.5 दिन की झोपडी ही मशीद बांधली. आरमशाह इ. 1210 ते 1211. कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र आरमशाह 1210 मध्ये सुलतानपदावर आला होता. अल्तमश, इल्तुमिश इ. 1211 ते 1236. आरमशाहच्या नाकर्तेपणामुळे अल्तमशने दिल्लीची सत्ता संपादन केली होती. सुलतानपद स्वीकारल्यानंतर अल्तमशला अनेक विरोधकांना तोंड द्यावे लागले होते. अल्तमशचे कर्तृत्व कळसास पोचले तेव्हा बगदादच्या खलिफाने अल्तमशला सुलतानपदास 1229 मध्ये मान्यता दिली होती. अल्तमशला खलिफाने सुलतान ए आझम ही पदवी दिली होती. अल्तमशने खलिफाचा प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या नावे नाणी पाडली होती. अल्तमशने लाहोरऐवजी दिल्ली ही राजधानी बनवली. मंगोल राजकर्ता चंगेज खान याने अल्तमशच्या काळात भारतावर आक्रमण केले होते. इ. 1221. अल्तमश याने 40 गुलामांचा एक गट तुर्कान ए चिहलगानची स्थापना केली होती. कुतुबमिनारचे बांधकाम अल्तमशने पूर्ण केले. अल्तमशची समाधी कुतुबमिनार परिसरात दिल्ली येथे आहे. रझिया सुलतान इ. 1236 ते 1239. 40 सरदारांनी रितसरपणे रक्षिया बेगमची दिल्लीच्या सुलतानपद प्रतिष्ठापना केली होती. रझिया सुलतान ही अल्तमशची मुलगी होती. रझिया सुलतान ही दरबारात पुरुष वेश परिधान करून बसत असे. प्रशासन आणि संघटन या दोन महत्त्वाच्या गुणांचा समुच्चय रझियाच्या ठिकाणी असल्याने रझिया सुलतानने दिल्ली प्रशासन समर्थपणे संभाळले होते.
रजिया सुलतानने लाहोर आणि सिरहिंद येथील उठाव मोडून काढते होते. रजिया सुह न 3 वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसली होती. रजिया सुलतान दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली महिला होय. रजियाने अवसिनी युवक जमाकुद्दीन याकू या सामीर ए आद (349) अश्वशाळेचा प्रमुख बनवले. कैथाल या ठिकाणी रजियाची इ. स. 1240 मध्ये हत्या करण्यात आली. बेहराम इ. स. 1239 ते 1242. हजारो हिंदूंची बहरामने कत्तल केली, मोठी लुटमार केली. मात्र यावेळी दिल्ली सुलतानच्या दरबारात सत्तेसाठी अंतर्गत कटकारस्थाने माजली होती. त्यातून 1242 मध्ये बहरामचा खून झाला होता. नासिरुद्दीन महम्मद इ. स. 1246 ते 1266. नासिरुद्दीन महम्मदने मसूदला पदच्युत केले व गादी बळकावली होती. स्वतःच्या चरितार्थासाठी नासिरुद्दीन महम्मदने शाही खजिन्यातून एक कपर्दिकाही घेतली नव्हती. राज्यकारभाराची सूत्रे नासिरुद्दीन महम्मदने अल्तमशचा गुलाम असलेला आपला श्वसूर घियासुद्दीन बलबन यांच्या हाती सोपविलेली होती. घियासुद्दीन बलबन इ. स. 1266 ते 1286. घियासुद्दीन बलबनचे मूळ नाव बहाउद्दीन होते. बलबन मूळ अल्बाना जमातीचा तुर्क होता. बलबन दिल्लीचे सुलतानपद भविष्यात भूषविल असे कोणास स्वप्नातही वाटले नव्हते, कारण तो एक निकृष्ट गुलाम होता. बलबन आपल्या कर्तृत्वाने मोठा झाला होता. रजिया सुलतानने बलबनला अमीर एक शिकार पद दिले होते. बलबन इ. स. 1266 मध्ये सुलतान म्हणून सत्तेवर आला होता. मंत्रिपदाच्या 20 वर्षांत बलबनने मुस्लिम साम्राज्य अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून मुक्त केले होते. बलबनने सुलतान पदाचा दावा मजबूत करण्यासाठी स्वतःला इराणवा एक पौराणिक राजा अफरासियाब याचे वंशज घोषित केले होते. बलबनने रक्त व लोह धोरणाचा स्वीकार केला होता, म्हणजेच शस्त्रास्त्र बळाचे धोरण स्वीकारले होते. बलबनने अल्तमशने निर्माण केलेल्या 40चे महत्त्व कमी केले होते. बलबनने स्वतःला देवाची सावली घोषित केले होते. बलबनचा कारभार अत्यंत कडक, शिस्तपूर्ण आणि पूर्ण नियंत्रण ठेवणारा होता. बलबन बंगालमध्ये पोचला व मोठ्या कौशल्याने तुपरीलखानाचा बंदोबस्त केला. बलबनने आपला मुलगा बाघराखान यास बंगालचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. 1285 च्या मंगोल धाडीत हार झाली आणि त्या चकमकीत बलबनचा आवडता पुत्र महमूद मारला गेला होता. पुत्रनिधनाचा धक्का घियासुद्दीन बलबनला सहन झाला नाही आणि त्यातच 1286 साली बलबनचा मृत्यू झाला. सुलतान बलबन याने गैर इस्लामी प्रथा सिजदा गुडघ्यावर बसून मान झुकवणे व पाबोस सुलतानाचे चरण चुंबणे सुरू केले. तसेच इराणी नवरोज हा उत्सव दरबारात सुरू केला. खिलजी घराणे. जलालुद्दीन खिलजी इ. स. 1290 ते 1296. जलालुद्दीन खिलजीचे मूळ नाव मलिक फिरोज होते. नोबल पब्लिकेशन्स. वयाच्या 17व्या वर्षी जलालुद्दीनच्या हाती सत्ता आली होती. जलालुद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा संस्थापक होय. जलालुद्दीन खिलजीने मंगोलाविरुद्ध पुष्कळ लढाया केल्या व यशही प्राप्त केले होते. सातत्याने धाडी घालणाऱ्या मंगोल टोळ्यांबाबतही जलालुद्दीनचे धोरण फारच सौम्य होते. मंगोल पुढारी आणि चंगेजखानाचा वारस उलुघखानशी जलालुद्दीन खिलजीने आपल्या मुलीचा विवाह करून त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या व जावई असलेल्या अल्लाउद्दीन खिलजी यास दक्षिणेतील यादव राजांची राजधानी देवगिरी जिंकण्यासाठी पाठविले होते. जलालुद्दीन खिलजीने सरदार वर्गासोबत सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. अल्लाउद्दीन खिलजी इ. स. 1296 ते 1316. अल्लाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीन खिलजीचा खून करून सत्तेवर आला होता. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण करून बरीच संपत्ती लुटून नेली होती.
अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता ज्याने दक्षिण भारतावर स्वारी केलेली होती. अल्लाउद्दीन खिलजीने सत्तेसाठी होणारा विरोध मोडून काढून सुलतान राजवटीचे रूपांतर साम्राज्यात करण्यास प्रारंभ केला होता. अल्लाउद्दीन खिलजीने बाजारातही किंमती नियंत्रणाचे धोरण अवलंबिले होते. अलाउद्दीन खिलजीने मी स्वतः खलिफा आहे असे घोषित केले होते. त्याचे लहानपणाचे नाव अली होते. अल्लाउद्दीनने राजत्व याला नातेसंबंध माहिती नसतो असे प्रतिपादन केले होते. अल्लाउद्दीन खिलजीने 1303 मध्ये मेवाडात सैन्य घुसविले व चित्तोडचा किल्ला जिंकला होता. अल्लाउद्दीनने चित्तोडचा राजा रतनसिंग याचा पराभव करून त्यास बंदी बनवले होते. परपुरुषांच्या हाती होऊन इज्जत गमावण्यापेक्षा प्राण देणे परवडेल अशी प्रतिज्ञा करून राजा रतनसिंगची बायको राणी पद्मिनी हिने आपल्या परिवारातील स्त्रियांसह अग्निप्रवेश जौहार केला होता. मलिक मुहम्मद जयासी याच्या पद्मावत या ऐतिहासिक काव्यात राणी पद्मिनीच्या जौहाराची माहिती दिलेली आहे. अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान होता ज्याने काम्यस्वरूपी खडे सैन्य ठेवले होते. त्याच्याकडे 3.75 लाख सैन्य होते. धर्मापासून राजकारण वेगळे करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला इस्लामी राज्यकर्ता होता असे अल्लाउद्दीनबद्दल म्हटले जाते. अल्लाउद्दीन खिलजी जमिनीचे मोजमाप करून कर लावणारा पहिला सुलतान होय. इ.स. 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर आक्रमण केले होते. अल्लाउद्दीन खिलजी याने बाजार नियंत्रण, मूल्य नियंत्रण यासाठी दिवाण रियासत, शहना मंडी व बरीद या पदांची स्थापना केली. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 350 होती. मद्यावर बंदी घालणारा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने घोड्यासाठी डागणे ही पद्धत व सैनिकासाठी चेहरा ही पद्धत सर्वप्रथम सुरू केली. अमीर खुसरो याला भारताचा पोपट असे म्हणतात. तो अल्लाउद्दीनच्या दरबारात कवी होता. अमीर खुसरोने सतार या वाद्याचा शोध लावला. मलिक काफूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती होता. अलाई दरवाजा, सिरीचा किल्ला, जमियत खाना मशीद इत्यादीची निर्मिती अल्लाउद्दीन खिलजीने केली. कुतुबुद्दीन मुबारक इ.स. 1316 ते 1320 गुजरात व देवगिरी या प्रदेशात खिलजी सत्तेविरुद्ध झालेली बंडे कुतुबुद्दीनने मोडून काढली होती. अल्लाउद्दीनच्या काळातील दारूबंदी रद्द केली आणि कुतुबुद्दीन मुबारक स्वतः मद्यपान करून ऐशारामात चैनीचे जीवन जगू लागला होता. कुतुबुद्दीन मुबारकला त्याचा वजीर खुसरोखानने 1320 मध्ये रात्री ठार मारले होते. नासिरुद्दीन खुसरोखान कुतुबुद्दीन मुबारकाची हत्या करून नासिरुद्दीन खुसरोखानने खिलजी घराण्याची सत्ता आपल्या हाती घेतली होती. नासिरुद्दीन खुसरोखान मूळ हिंदू होता व धर्मांतर करून तो मुसलमान झाला होता. तुघलक घराणे गियासुद्दीन तुघलक इ.स. 1320 ते 1325 गियासुद्दीन तुघलकचे मूळ नाव गाजी मलिक होते. बी.एल.ई. पास गियासुद्दीन तुघलक हा इ.स. 1320 मध्ये दिल्ली सल्तनतच्या गादीवर आला होता. त्याने खुसरोखाचा पराभव केला. गियासुद्दीन तुघलक अल्लाउद्दीन खिलजीकडे वायव्य सरहद्द प्रांताचा सुभेदार म्हणून समर्थपणे कारभार करीत होता. गियासुद्दीन तुघलकने स्वकर्तृत्वावर मानाचे स्थान मिळवले होते. याने दिल्लीजवळ तुघलकाबाद वसविले. मुहम्मद तुघलक इ.स. 1325 ते 1351 मुहम्मद तुघलक हा गियासुद्दीन तुघलकचा मुलगा होता. त्याचे नाव जुनेखान होते. जुनेखान हा मुहम्मद तुघलक हा किताब धारण करून 1325 मध्ये गादीवर आला होता. मुहम्मद तुघलक याची मध्ययुगीन इतिहासात एक विक्षिप्त व्यक्ती म्हणून ख्याती आहे. त्यास वेडा मुहम्मद असेही म्हणतात. मुहम्मद तुघलकने दिवाण अमीर कोही हा कृषीसाठी विभाग निर्माण केला होता. मुहम्मद तुघलक याने तांब्याची नाणी चलनात आणली. मुहम्मद तुघलकाने सोन्या चांदीच्या नाण्याच्या किंमती इतकी अधिकृतपणे समजली जाणारी तांब्या पितळेची नाणी प्रतिकात्मक चलन म्हणून व्यवहारात आणली होती. त्यामुळे त्याची अर्थव्यवस्था बुडाली.
जग जिंकण्याच्या ईर्षेने मुहम्मद तुघलकाने प्रचंड सैन्यानिशी खुरासान इराक मोहीम आखली होती। इब्न बतूता हा मोरोक्कोचा प्रवासी मुहम्मद तुघलकच्या काळात भारतात आला होता। त्याने रेहला हा ग्रंथ लिहिला। मुहम्मद तुघलक याने आपली राजधानी दिल्लीच्या ऐवजी दक्षिणेस देवगिरी दौलताबाद येथे काही काळ स्थापन केली। इ.स. 1326 फिरोजशाह तुघलक इ.स. 1351 ते 1388। मुहम्मद तुघलकास मुलगा नसल्याने त्याचा चुलतभाऊ फिरोजशाह तुघलक 1351 मध्ये गादीवर आला होता। इ.स. 1309 मध्ये जन्म झालेल्या फिरोजशाहची आई हिस्सारच्या भट्टी राजपूत राणा रानमाल याची कन्या होती। फिरोजशाहची धोरणे सर्वांना खुश करून लोकप्रियता मिळवणारी होती। फिरोजशाहने घरफाळा, कुराणावरील करासहित सुमारे 24 प्रकारचे कर रद्द केले होते। कुराणात सांगितलेले खिरज, जकात, जिजिया आणि खम असे फक्त 4 प्रकारचे कर फिरोजशाहने अंमलात आणले होते। ब्राह्मणांवर कोणताच कर नव्हता, परंतु फिरोजशाहने जिजिया कर ब्राह्मणांवरही लावला होता। पंजाब व हिस्सार राज्यात जमीन ओलिताखाली आणण्यासाठी फिरोजशाहने 4-5 नवे कालवे खोदले होते। फिरोजशाह तुघलकने सरकारी मालकीची 1200 फलोद्याने निर्माण केली होती। सैनिक व सैनिकी अधिकाऱ्यांसाठी फिरोजशाहने जहागीरदारी पद्धत सुरू केली होती। फिरोजशाहने आपल्याजवळ 1,80,000 गुलाम जमा केले होते। फिरोजशाहला नागरी सुधारणा करण्याची फार आवड होती। फिरोजशाह तुघलकने 50 धरणे, 40 मशिदींचा अंतर्भाव असलेली 30 महाविद्यालये, 20 राजवाडे, 100 सराया व धर्मशाळा वगैरेंची उभारणी केलेली आहे। 4. फिरोजशाह तुघलक वृद्धपणी 1388 मध्ये मृत्यू पावला होता। जिजिया कर सर्वप्रथम हिंदूवर लावणारा सुलतान फिरोजशाह तुघलक होय। त्याने अत्यंत कठोरपणे हा कर वसूल केला। फिरोजशाह तुघलकने फिरोजशाह कोटला किल्ला व फिरोजाबाद, हिस्सार फिरोजा, जोनपूर ही शहरे वसविली। बहामणी राज्य इ.स. 1347 ते 1494। मुहम्मद तुघलकाच्या काळात इ.स. 1347 साली बहामणी राज्याची स्थापना झाली। गंगू हा एक ब्राह्मण ज्योतिषी होता। त्याचा हसन हा एक प्रामाणिक नोकर होता। हसन हा एक महान विभूती असल्याची भविष्यवाणी करून हसन तू राजा होशील असे गंगू ब्राह्मणाने सांगितले। पुढे गुलबर्गा शहरावर कब्जा करून ज्याने आपले स्वतंत्र राज्य 1347 मध्ये स्थापन केले। हेच दक्षिणकडचे मुसलमानी बहामणी राज्य होय। हसन हा पुढे हसन गंगू बहामणी बहमनशाह म्हणून ओळखला गेला। या घराण्यात बहमनशाह शिवाय मुहम्मदशाह प्रथम ताजुद्दीन, तीनशे 51, फिरोजशाह, अहमदशाह वली, मुहम्मद तृतीय, शिहाबुद्दीन महमूदी सुलतान झाले। हसन गंगू बहामणीची राजधानी गुलबर्गा होती। त्याची राजभाषा मराठी होती। बहामणी राज्याचे गुलबर्गा, दौलताबाद, बेरार, वन्हाड व बिदर असे 4 प्रांत होते। 1358 मध्ये हसन गंगूचा मृत्यू झाला। त्यानंतर पुत्र मुहम्मदशाह प्रथम हा सुलतान बनला। भीमा नदी तटावर फिरोजाबादची स्थापना ताजुद्दीन फिरोजशाहने केली। फिरोजशाहने खगोलशास्त्रास उत्तेजन दिले। त्याने दौलताबादजवळ एक वेधशाळाही बनवली होती। फिरोजशाह हा भाषाप्रभू होता। त्यास अनेक भाषा ज्ञात होत्या। अहमद प्रथमने राजधानी गुलबर्गा येथून बिदरला हलविली व बिदरचे नवीन नाव मुहम्मदाबाद ठेवले। 1470 मध्ये रशियन प्रवासी निकितन बिदरच्या यात्रेवर आला होता। दिवाण महमूद गवाणच्या हत्येनंतर बहामणी राज्य कमकुवत झाले। पुढील शासक कमकुवत निघाले, त्यामुळे कलीमुल्लाह या अंतिम कमकुवत शासकानंतर बहामणी साम्राज्याचे 5 तुकडे पडले। विजापूरच्या आदिलशाह याने 1489 मध्ये विजापूरला आदिलशाही हे स्वतंत्र राज्य स्थापन केले। जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने 1490 मध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केले व निजामशाह असे नाव धारण केले।
त्याने अहमदनगर शहर वसविले. या राज्यास अहमदनगरची निजामशाही म्हटले गेले. बेरार म्हणजेच वन्हाडचा सुभेदार फतेउल्ला इमाद शहा याने 1490 मध्ये आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. या राज्यास वन्हाडती इमादशाही म्हटले गेले. तेलंगणाचा सुभेदार कुतुब उल मुल्क याने 1512 मध्ये स्वतंत्र राज्य घोषित केले. या राज्यास गोवाळकोंड्यांची कुतुबशाही म्हटले गेले. बहामणी घराण्याचा दिवाण अमीर अली बरीद याने 1527 मध्ये आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. यास विदरची बरीदशाही म्हटले गेले. सय्यद घराणे इ. स. 1414 ते 1451. सय्यद घराण्याचा संस्थापक खिजरखान होता. तैमुरलनने भारतावर 1398 साली आक्रमण केले होते. तेव्हा खिजरखान याने त्याला मदत केली होती. तैमूरने त्याला लाहोर, मुलतान, दिपालपूरची सुभेदारी दिली होती. त्याने स्वतःला तैमूरचा राजप्रतिनिधी घोषित केले होते. जून 1414 मध्ये त्याने दिल्लीवर आक्रमण केले होते. दिल्ली ताब्यात घेऊन तो सुलतान बनला. खिजरखाननंतर मुबारक शहा, महम्मद शहा व अल्लाउद्दीन आलमशहा सुलतान झाले. दिल्लीवर सय्यद घराण्याचे राज्य 37 वर्ष होते. सुलतानशाहीच्या प्रमुख सरदारांपैकी एक बहलोल खान लोदीने सय्यद घराण्यातील अखेरचा सुलतान अल्लाउद्दीन आलमशहा यास पदच्युत करून दिल्लीच्या गादीवर लोदी घराण्याची स्थापना केली. लोदी घराणे बेहलोल लोदी इ. स. 1451 ते 1498. लोदी घराणे हे अफगाणी होते. लोदी घराण्याचा संस्थापक बहलोल खान लोदी होता. त्याने जौनपूर दिल्ली सल्तनतमध्ये मिळवले होते. बहलोल खानने मेवाड, संभल, कालपी, धोलपूर, कोयल, रेवारी ही राजांना हरवले होते. सय्यद सुलतानाने याला खान ए जहानची उपाधी दिली होती. तो उत्तम सेनापती, सहृदयी अंतःकरणाचा माणूस होता. बहलोल हा सिंहासनावर न बसता सरदारासोबत खाली जमिनीवर बसत असे. त्याने बहलोली नामक नावाचे चांदीचे नाणे सिक्के चालवले. सिकंदर लोदी इ. स. 1498 ते 1517. बहलोल खानाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र निजाम खान सुलतान सिकंदर गाझी म्हणून दिल्लीच्या सुलतानपदावर आला. याने दक्षिण बिहार प्रांत जिंकला. 1506 साली आग्रा हे नवीन राजधानी दिल्लीऐवजी शहर वसवले. याने कृषी व व्यापार या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले होते. याने खाद्यान्नावरील जकात कर रद्द केला होता. धार्मिकदृष्ट्या हा असहिष्णू व धर्मवेडा होता. याने हिंदूचा अनादर केला. याने मुस्लिम स्त्रियांना पीर व संतांच्या मजारीवर जाण्यास प्रतिबंध केला होता. सिकंदर लोदी हा एक विद्वानही होता. त्याने गुलरुखी या उपनावाने अनेक कविता लिहिल्या. त्याच्या काळात पहिला भारतीय संगीतावरील फारशी ग्रंथ लज्जत ए सिकंदरशाही रचला होता. याने भूमिमापनाचे गज ए सिकंदरी प्रमाणित माप सुरू केले होते. हा प्रसिद्ध संत कबीरदास यांचा समकालीन होता. इब्राहिम लोदी इ. स. 1517 ते 1526. सिकंदरच्या मृत्यूनंतर लोदी घराण्याचा अखेरचा सुलतान इब्राहिम लोदी 1517 मध्ये दिल्लीच्या गादीवर आला. तो स्वतः शूर, धाडसी असला तरी हट्टी, गर्विष्ठ, संशयी स्वभावाचा होता. त्यामुळे अमीर व सरदारांचे शत्रुत्व त्याने ओढवून घेतले. इब्राहिम लोदीने ग्वालेरचा राजा विक्रमसिंग याला हरवून ग्वालेर जिंकले होते. इब्राहिमने पंजाबचा सुभेदार दौलतखान याचा मुलगा दिलावर खानास तुरुंगात टाकले होते. सुभेदार दौलतखानाने संतापामध्ये इब्राहिमला धडा शिकवण्यासाठी काबूलचा मुघल राज्यकर्ता बाबर यास हिंदुस्थानावर आक्रमण करण्यासाठी निमंत्रण दिले. बाबर महत्वाकांक्षी होता व दरम्यान इब्राहिमचा चुलता आलम खान याने ही बाबरास मदत केली. पाणीपत येथे 21 एप्रिल 1526 रोजी युद्ध होऊन इब्राहिम लोदी मारला गेला. हेच पानिपतचे प्रथम युद्ध. लोदी बाबर होय.
नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 352. दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी काबूलचा सुलतान बाबर यास आमंत्रण देणारा सुभेदार पंजाब दौलतखान लोदी हा होय. मुघल साम्राज्य. बाबर इ. स. 1526 ते 1530. भारतात मुघल वंशाचा संस्थापक बाबर होता. जहीरुद्दीन बाबर याचा जन्म 1483 मध्ये झाला होता. तो आईकडून चंगेझखान व बापाकडून तैमुरलंगाच्या वंशाचा होता. वयाच्या 11व्या वर्षी तो फरघानाचा राजा झाला होता. त्याने प्रथम भारतावर 1505 मध्ये आक्रमण केले होते. त्याने पाणीपत येथे इब्राहिम लोदी हरवून भारतात मुघल वंशाची 1526 मध्ये स्थापना केली. बाबराच्या शिस्तबद्ध आणि तोफांसारख्या आधुनिक शस्त्रांसमोर लोदीचा टिकाव लागला नाही. त्याचा दारुण पराभव झाला व तो युद्धात मारला गेला. बाबरने 26 मार्च 1527 च्या खानवाच्या युद्धात मेवाडच्या राणा सांगाचा पराभव केला. या युद्धात बाबरने आपल्या फौजेस जिहादचे आवाहन केले. जानेवारी 1528 मध्ये बाबरने चंदेरीच्या युद्धात माळव्याचा राजा मेदिनीराय यास हरवले. घागराच्या युद्धात मे 1529 मध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा भाऊ महमूद व इतर अफगाण सरदारांना हरवले. बाबरने पादशाह व कलंदर या उपाध्या घेतल्या होत्या. याने तुर्की भाषेत तुजुक बाबरी बाबरनामा हे आत्मचरित्र लिहिले होते. बाबरचे वयाच्या 48व्या वर्षी 26 डिसेंबर 1530 रोजी निधन झाले. बाबरानंतर त्यांचा थोरला पुत्र हुमायून गादीवर आला. हुमायूँ इ. स. 1530 ते 1540 व इ. स. 1555 ते 1556. नासिरुद्दीन हुमायूँचा जन्म 6 मार्च 1508 रोजी झाला. वयाच्या 12व्या वर्षी बाबरने त्यास बदख्शानचा सुभेदार नेमले. बाबराच्या मृत्यूनंतर 30 डिसेंबर 1530 रोजी हुमायूँने आग्रात राज्याभिषेक केला. हुमायूँचे भाऊ कामरान अस्करी हिंदाल हे होते. हुमायूँच्या स्वभावात लष्करी कणखरपणा व दृढ निश्चयाचा अभाव होता. 1533 मध्ये अफगाण महमूद लोदीचा हुमायूँने लखनौजवळ पराभव केला. 1535 मध्ये गुजरातच्या बहादूर शहाचाही त्याने पराभव केला. अफगाणी सरदार शेरखानने बंगालमधील राजधानी गौर जिंकली. शेरखानाने हुमायूँला बंगालमध्ये जाऊ दिले व आपली फौज गंगा नदी काठी चौसा येथे आणली. 28 जून 1539 रोजी चौसा येथे हुमायूँ व शेरखानमध्ये युद्ध झाले. हुमायूँ हरला. शेरखानाने स्वतःला अलसुलतान अल अदिल शेरशाह सुरी किताब धारण केला. गंगेच्या काठी 17 मे 1540 रोजी कनौज येथेही शेरखानाने हुमायूँस हरवले. हुमायूँ लाहोरला पळून गेला. नंतर इराणच्या शहाकडे निघून गेला. 1540 मध्ये शेरशाह सुरीने सुरी साम्राज्याची स्थापना केली. 15 वर्ष तो विस्थापित जीवन जगत होता. इराणच्या शहाच्या मदतीने हुमायूँने सरहिंदच्या युद्धात 1555 मध्ये पुन्हा भारतावर आक्रमण केले व सुरीचा उत्तराधिकारी सिकंदर सुरी याचा सरहिंदच्या युद्धात पराभव केला. 1555 मध्ये तो दिल्लीस आला. आग्राही जिंकले. दिल्लीच्या तख्तावर त्याने मुघल सत्तेची पुनर्स्थापना केली. दिल्लीच्या राजवाड्यातील एका जिन्यावरून उतरत असताना खाली होऊन 24 जानेवारी 1556 रोजी त्याचा मृत्यू झाला. शेरशाह सुरीने वाघाची शिकार केल्यामुळे त्याला शेरखान हे नाव देण्यात आले. शेरशाहने ग्रँड ट्रंक हा रस्ता निर्माण केला. त्याने पाटलीपुत्र या शहराचे रूपांतर पटनामध्ये केले.
हुमायूनने 7 दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातले. त्याला अफूचे व्यसन होते. दिल्लीमध्ये मीना बाजार भरविण्याची सुरुवात हुमायूनने केली. शेरशहा कलिंजरच्या किल्ल्यावर हल्ला करत असताना दारू गोळ्यात स्फोट होऊन मृत्युमुखी पडला. सम्राट अकबर 1556 ते 1605. हुमायूँ हा सिंधचा राजा विरसाल याच्या आश्रयाला असताना अमरकोट राजमहाल येथे 15 ऑक्टोबर 1542 मध्ये अकबराचा जन्म झाला. याच्या आईचे नाव हमीदाबानो बेगम होते. याचे पालनपोषण महान अनगा व जीजी अनगा या 2 दायांनी केले होते. याचे शिक्षक पीर महम्मद व बैरमखान हे होते. हुमायूँच्या मृत्यूनंतर अकबर गादीवर आला, त्यावेळी तो फक्त 13 वर्षाचा होता. बैरमखान त्याचा संरक्षक होता. दुसरे पानिपतचे युद्ध 5 नोव्हेंबर 1556 मध्ये अकबर विरुद्ध हेमू यांच्यामध्ये झाले. या युद्धात अकबरने हेमूचा पराभव केला. बैरमखान याने दुसऱ्या पानिपत युद्धात अकबराची मदत केली, म्हणून त्याला अकबराने आपला संरक्षक म्हणून नेमले. अकबराने दीन-ए-इलाही नावाचा धर्म स्थापन केला. फत्तेहपूर सिक्री हे नगर अकबराने आपल्या आध्यात्मिक गुरु सलीमचीन यांच्या स्मरणार्थ वसविले. त्याने धार्मिक चर्चेसाठी फत्तेपूर सिक्री येथे इबादतखाना या महाला निर्मिती केली. तिजोरीतून पैसे देऊन मुस्लिम धर्मीयांना हज यात्रेसाठी पाठविणार अकबर पहिला शासक होता. अकबराने सैन्यामध्ये मनसबदारी पद्धत सुरू केली. अकबराने मद्य विक्रीवर बंदी घातली होती. राजा मानसिंग हा अकबराचा सुप्रसिद्ध सेनापती होता. अकबराने हिंदूवरील जिझिया कर रद्द केला. तोडरमल हा शूरप्रधान अकबराच्या राज्यात होता. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. हल्दीघाट येथे महाराणा प्रतापसिंग आणि अकबर यांच्या दरम्यान झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. बुलंद दरवाजा अकबराने बांधला. सम्राट अकबराने स्थापलेला दीन-ए-इलाही हा धर्म उदार होता. 1560 मध्ये अकबराने माळव्याचा अफगाण सुभेदार बाज बहादूर याचा पराभव केला. 1572 मध्ये अकबराने गुजरात जिंकले. विजयाच्या स्मरणार्थ फत्तेपूर सिक्री शहर वसवले व तेथे बुलंद दरवाजा बांधला. 1576 मध्ये त्याने दाऊदखान यास हरवून बंगाल जिंकले. 1585 मध्ये काबूल जिंकले. राजा भगवानदास यास हरवून त्याने 1586 काश्मीर जिंकले. 1591 मध्ये सुलतान मिर्झा फणी यास हरवून सिंध जिंकले. 1595 मध्ये मुझफ्फर हुसेनकडून कंदाहार जिंकले. 1601 मध्ये अबुल फजलने आशीरगढचा किल्ला जिंकला व खानदेश जिंकले. अकबराच्या काळात पश्चिम उत्तर सीमेवर उझबेक, रोशनाई, युसुफजाई टोळ्या निवास करत होत्या. 353 वायजिंद हा रोशनाई टोळीचा प्रमुख होता. अकबराने याचा बंदोबस्त केला. युसुफजाईचे दमन करण्यासाठी अकबराने जैनखा व बिरबल यास पाठवले होते. त्यात बिरबल मारला गेला होता. बिरबलचे मूळ नाव महेशदास होते. 17 ऑक्टोबर 1605 रोजी अकबराचे निधन झाले. त्याचा दफनविधी आग्राजवळ सिकंदरा येथे झाला. अकबराचा काळ हिंदी साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो. अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन, मूळ नाव रामतनू पांडे, प्रसिद्ध चित्रकार अब्दुल समद, प्रसिद्ध चित्रकार सवंत हे होते. तानसेनला अकबराने कंठाभरण वाणीविलास ही पदवी दिली. अकबराचा नवरत्न दरबार. 1. अबुल फजल, लेखक. 2. शेख अबुल फैजी, फारसी कवी, अनुवादक व शिक्षणमंत्री. 3. तानसेन, संगीतकार. 4. बिरबल, सल्लागार व परराष्ट्रमंत्री. 5. राजा तोडरमल, दिवाण. 6. राजा मानसिंग, प्रधान सेनापती. 7. अब्दुल रहीम खान, एक खान, लेखक, अनुवादक, संरक्षण मंत्री. 8. मुल्ला. 2. प्याजा, अबुल हासन, अमात्य, गृहमंत्री. 9. हकीम हमाम, प्रसिद्ध वैद्य, यांनाही नवरत्नाचा भाग समजले गेले. 10. फकीर अझीउद्दीन, धार्मिक सल्लागार,
काही ठिकाणी यांनाही नवरत्नांपैकी एक म्हटले गेले. जहांगीर 1605 ते 1627. जहांगीर या अकबराच्या नवसाच्या पुत्राचा जन्म फत्तेहपूर सिक्री 31 ऑगस्ट 1569 रोजी झाला होता. याचे मूळ नाव सलीम होते व तो साधू सलीम चिश्तीच्या आशीर्वादाने झालेला होता असे म्हटले जाते. जहांगीर उर्फ सलीम हा अकबराच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या गादीवर आला. सलीम अंगापिंडाने सशक्त व आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता. सलीम जहांगीर हा 24 ऑक्टोबर 1605 रोजी मुघल बादशहा झाला. जहांगीर पुत्र खुसरो याने त्याच्या विरोधात 1606 मध्ये बंड केले होते. बंडखोर खुसरोस पाचवे शीख गुरु अर्जुनसिंगाची मदत होती.